यानंतरची बातमी ती परभणीतून। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मच्छीमारांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। 6 ते 7 मच्छीमारांनी हा आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून आंदोलकांना ताब्यात घेतलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यभागी हा सगळा गोंधळ झाला। मच्छीमारांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने मच्छीमार युवकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नजीर खान यांच्याकडून। नजीर, काय नेमक्या मच्छीमारांच्या अशा मागण्या होत्या की ज्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी हे एवढं टोकाचं पाऊल उचललं? निश्चितच हेमाली, खरं पाहायला गेलं तर परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय करणारे हे युवक आहेत। मात्र त्याच ठिकाणी प्रस्थापित जे मच्छीमार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास या युवकांना आहे। वारंवार जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला त्यांनी समस्या मांडले, मात्र त्या समस्यांचं निराकरण झाला नसल्यानं आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। 10 मिनिटापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रिमायसेस मध्ये या 6 ते 7 युवकांकडून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र त्या ठिकाणी नियमितपणे पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली। वेळीच त्यांनी मध्यस्थी करत त्या आत्मदहन करणाऱ्या युवकांना थांबवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। मात्र झालेल्या एकूणच प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो प्रिमायसेस आहे त्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावर गोंधळ खरं तर झाल्याचं पाहायला मिळाला। युवकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। मात्र समस्यांचं निराकरण होत नसल्यामुळं मच्छीमारांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसून येते। हेमाली, धन्यवाद नजीर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।